तर नमस्कार मित्रांनो, बीड येथील खंडणी प्रकरणी जे वाल्मिकी कराड हे फरार होते. ॲक्च्युली त्यांनी आता आत्मसमर्पण केलेलं आहे पुण्यातील CID ऑफिसमध्ये. नुकतंच त्यांनी आता पुण्यातील CID ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केलेलं आहे वाल्मिकी कराडने. बरेच दिवस झालं, 20 दिवस झालं ते अंडरग्राऊंड होते, कोणाला देखील सापडत नव्हते. आणि बीड येथे जे खंडणी प्रकरण आहे, त्यानंतर संतोष देशमुख यांचं पण देखील जे प्रकरण आहे, या सर्वांचे संशयित म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं वाल्मिकी कराड यांना. आणि त्या अनुषंगाने त्यांनी स्वतःच आज आत्मसमर्पण केलेलं आहे पुण्यातील CID ऑफिस या ठिकाणी. तर येणाऱ्या काळामध्ये पाहायला गेलं तर महाराष्ट्र सरकारवर देखील खूप मोठं पद्धतीचं ते दडपण होतं. धनंजय मुंडे यांच्यावरती देखील खूप मोठं दडपण होतं. ॲक्च्युली त्यांचं मंत्रिपद देखील जाण्याच्या मार्गावरती होतं. आणि याच काळामध्ये वाल्मिकी कराड हे खूप गुप्तरित्या हे अंडरग्राऊंड होते. तर विरोधी पक्षांनी खूप हा विषय लावून धरला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल, त्यानंतर खंडणी प्रकरण असेल, तर विरोधकांनी जोपर्यंत वाल्मिकी कराड यांना अटक केला जात नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, अशा पद्धतीचा जो आहे ती भूमिका घेतली होती. तर आज शेवटी पोलिसांना तर काही यश आलं नाही, मात्र स्वतः वाल्मिकी कराड यांनी आज स्वतःहून आत्मसमर्पण केलेलं आहे.